ही गजल महत्वाची आहे. निदा फाजलीने लिहिलेली गजल आहे आणि मला वाटतं तलत अजीज किंवा चंदनदासने गायलेली गजल आहे ही. राग शिवरंजनी आहे. शिवरंजनी म्हटल्यानंतर काय होतं, एवढी गाणी आठवतात की काही विचारायला नको. तुम्हाला मेडली दाखवतो थोडीशी बघा. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है ना, मेरा महबूब आया है. कसं आहे ना, निसर्ग राजा ऐक सांगतो. हे गाणं आमच्या बायकोला आवडत नाही, थोडस वाटतं. तिने हात केला, अजिबात कानावर हात ठेवलेले आहेत. आता ते ना चंद्रशेखर गाडगीळ भलताच उंच जातो. तिने कानावर हात ठेवेपर्यंत म्हणायचंय, निसर्ग राजा निसर्ग राजा निसर्ग राजा. ठेवलेत हात बरोबर. हे गाणं म्हणणार नाहीये मी. ते का चाललात तुम्ही, आलात म्हणून थोडं थांबा ना, का छान दिसतंय असं काही नकोय त्याच्यामध्ये. आता खूप सुंदर रचना आहेत बघा. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. हे सगळं शिवरंजनी आहे. म्हणजे अर्धी अधिक गाणी पिक्चर मधली शिवरंजनी मधलीच असतात. कुठला राग सुचला नाही की खुशाल ठोकून द्यायचं शिवरंजनी. म्हणजे आता बास झाली नाही का. चंदनदास, कोरोनामध्ये घरी बसून काय काय करायचंय आपल्याला आणि बाहेर जाऊन नंतर काय काय करायचंय त्याच्यासाठी ही गजल निवडलेली आहे मी. तुम्ही जर घरी बसल्या जर आनंदी राहत नसाल तर विसरून जा की बाहेर जाऊन तुम्ही आनंद देऊ शकाल लोकांना. नाही, ज्याला एकांतात आनंद घेता येतो त्यालाच लोकांतात आनंद घेता येतो. तुम्हाला सांगतो, ही परीक्षा आहे तुमची. घरात बसून आनंदी व्हायचंय आपल्याला आणि ही परीक्षा पास झालो तर बाहेर आनंद वाटायला परमिशन आहे. मग तुम्हाला दुःख वाटायला जायचं नाहीये. चिरंजीव पीठ आहे आपलं. तर बघूया ती गजल काय म्हणते. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. थोड़ा कमी करा. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. तुमच्या घरी एखादा जर पाहुणा आला किंवा पाहुणा येणार असेल, तुम्हाला जर फोन आला, काय कराल तुम्ही? घरातला पसारा आहे तो सगळ्यात आधी आवराल की नाही? का नाही? नाही तर येऊ दे जाऊ दे, आपला जसा आहे पसारा तसा आपला, तिकडे बादली पडली तिकडे घोंगडी पडली, चालेल का? तर परमेश्वर तुमच्या घरात यायला मागतोय आणि तुमच्या घरात पसारा आहे, येणार नाही तुम्हाला. त्याने सांगितलंय मी येतोय, आता तुमची तयारी सुरू करा. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. घर में बिखरी हुई चीजों को सजाया
जाए, अपना गम ले के कहीं और न जाया जाए. दत्त महाराज म्हणतायत की तुम्हाला जर परमेश्वर लोकांना समजून सांगायचं आहे, काही गोष्टी बघा परमेश्वराकडून आलेल्या आहेत. एकदा दत्त महाराजांना एकाने विचारलं की स्त्रीला कसं समजून घ्यायचं. शब्द बा कसा आहे, स्त्रीला कसं समजून घ्यायचं. तर दत्त महाराज म्हणतायत तिला समजून घ्यायचं नाही, तिच्यावर प्रेम करायचं. तिच्यावर प्रेम करणं म्हणजे समजून घेणं आहे, बाकी सब अपने आप हो जाएगा म्हणतात. तर तसं परमेश्वर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. कसा पोहोचवायचा आहे? दत्त महाराज म्हणतायत पोहोचवायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही घरातला पसारा आवरा. तुमच्या घरात पसारा पडलाय, कोण येणार तुमच्या घरी? एकदा घरातला पसारा आवरला की लोक तुमच्या घरी येतील, काळजी करायचं कारण नाहीये. तुम्हाला सांग, अपना गम ले के कहीं और न जाया जाए, घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, अपना गम ले के कहीं और न जाया जाए. खूप छान संधी मिळाली आहे तुम्हाला कोरोनामध्ये. तुम्हाला सांगतो, साधारणपणे जो विषय आरशासमोर टिकत नाही, एखादा विषय सारखा आरशासमोर हल्ला तर त्या हलणाऱ्या विषयाचं प्रतिबिंब पडत नाही. आपल्याला काय सवय लागली आहे, रोज बाहेर जायचं आणि आपलं प्रतिबिंब हलवत ठेवायची सवय लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ओळख सुद्धा राहिलेली नाहीये. तुम्हाला सांगतो काय आप्पा, मग काय करा? दत्त महाराज म्हणतात ही कोरोनाची संधी आहे. त्या घरामध्ये आरसा तर स्थिरच आहे, तुम्ही स्वतःला पण स्थिर करा आणि मग लक्षात येईल की अरे मी मला सुद्धा नीट बघितलं नव्हतं. तुम्हाला सांगतो ही संधी आहे. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाए. दुःखी अंतकरणाने बाहेर पडू नका, सजवायची संधी आहे. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, अपना गम ले के कहीं और न जाया जाए. तो अमोल बांगर कोरोनाच्या काळामध्ये मला फोन केला. त्यांनी घाबरायचा तो, पण त्याच्या बँकेमध्ये एक गेला कोरोनाने आणि त्याचा अत्यंत जीवलग मित्र. आणि गडबड अशी की हा थोडा घाबरलेला, झोप येणं असंभव. पण तुम्हाला सांगतो, मला एक कण सुद्धा या माणसाने फोन केला नाही. आणि रात्री त्या विषयाच्या छाताडावर पाय देऊन झोपला. आणि दुसऱ्या दिवशी मला त्याने मेसेज पाठवला, पंडितजी भीतीच्या छाताडावर पाय रोवून झोपलो. ही कमाल आहे. तुम्हाला सांगतो हे व्हायला पाहिजे. हे कसं काय घडलं? हे अशासाठी घडलं की पूर्वी अमोल राजकारणी, अमोल समाजकारणी, अमोल समाजसेवक, अमोल आमक्या याचा अध्यक्ष अमोल. आणि इथे आत्ता काय झालंय, आत्ता दत्त महाराजांचा एकुलता एक अमोल इथपर्यंत आलाय. तो तुम्हाला सांगतो बिखरी हुई थी चीजे, ताकद गेली होती. तुम्ही बाहेर जेवढं फिराल ताकद जाईल, जेवढं तुम्ही एकांतात बसाल ताकद येणार. तुम्हाला सांगतो घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, अपना गम लेके. त्याने मला सांगितलं की तो मित्र होता गेलेला खूप जवळचा, तो दिसायला लागला रात्री. तुम्हाला सांगतो शेवटी तसव्वुर में, खयालो में नाही का, दिसायला लागला तो त्याला. आणि शेवटी मग उभा राहिला. म्हटला घाबरवायचं काम नाही, समोर ये बेट्या. कोण येतंय हो? तुम्हाला सांगतो आपल्या आतमधलाच विषय बाहेर प्रकट होता, असं कोणी येत नाही. तुम्हाला सांगतो मी. पण तुम्हाला तुमचा आवाज मोठा केल्याशिवाय भयातून मुक्तता नाहीये.
म्हणून हा विषय मी तुम्हाला सांगितला. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए. तुमच्या ताकदीच्या सगळीकडे लागल्या ना, थोडी ताकद कामात, थोडी ताकद याच्यात, थोडी ताकद त्याच्यात, आणि स्वतःला कधीतरी ताकद द्या. काय होईल मग? सगळं दुःख पळून जाईल तुम्हाला सांगतो, आणि ताकदीचा जन्म होईल. मला फोन करू नका, एक व्हा. तुम्ही अनेक आहात, एक व्हा, जागच्या जागी एक व्हा. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. ही माई आहे, कित्येक दिवस झाले अर्धा अवसर तुटला दत्तयोगाचा तिचा, आणि मग घरात परेशान झाली. तिला वाटलं का संपत नाही हे, आणि त्यात लॉकडाऊन आलं, आणखी हवालदिल झाली. पण नंतर प्रसंगामृत वगैरे सगळे विषय आले, आणि माईने ह्या काळामध्ये स्वतःला व्यवस्थित सावरलंय. तुम्हाला सांगतो मी, मला फोन केला तेव्हा मी म्हणाली, पंडितजी मला तर बसता येत नव्हतं, आणि आता अशी कंडिशन आहे, नाचता येतं. काय झालं? बिखरी हुई चीजें संवर गई, हे झालं त्याच्यामध्ये. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. आपला मंगेश काय दिसत नाही इथे, असेल तो कुठेतरी. एक दिवशी मी त्याला फोन केला, मला डाऊट आला, हा घरात नाहीये. मी सांगतोय घरात बसा, घरात बसायचं. तुम्ही बाहेर पडला पाय घसरणार. तुम्हाला सांगतो, घरात बसा म्हटलं, घरात बसायला पाहिजे. फॉलो काही कारण आहेत तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला माहिती नाहीये. एक फेज तुमच्या जीवनाची चाललेली आहे, आणि एक फेज तुम्हाला वाचवणाऱ्या दत्त महाराजांची चाललेली आहे. ऐकायचं कुणाचं तुम्ही ठरवा. तुम्हाला सांगतो, मी सांगतोय एक, तुम्ही ऐकताय भलताय. ज्या वेळेला मी पाठवतो मेसेज घरचे खा, त्यावेळेला नंतर होणारे जुलाब मला माहिती आहेत, म्हणून आधी पाठवतोय मेसेज. लक्षात घ्या, ऐका. एक फेज या बाजूला चाललेली आहे, तिचा तुम्हाला अंदाज नाहीये. तुम्हाला सांगतो, एक गर्भित फेज आहे जिचा तुम्हाला अंदाज नाहीये. तुमचं जीवन काय दर्जाचं असावं, तो दर्जा एका रुळावरून चाललेला आहे, आणि दुसऱ्या रुळावरून तुमची मनमानी चाललेली आहे. त्यामुळे मी जे काही लिहून पाठवतो ते खूप सिरियस घ्या. ते सिरियस घेतलं, तुम्हाला बाल भी बाका नाही होगा, इथून आश्वासन देतो तुम्हाला सांगतो. पण नाही तर मला विचारायचं नाही. बघा काय होतं, मंगेशला फोन केला बाहेर, त्याला म्हटलं बाहेर काय करतोस, तर म्हटलं ते मित्राचं काहीतरी काम होतं, आला. हे गडबड आहे. आणि नंतर मला म्हणाला की पंडितजी, मला तुम्ही माझ्या बरोबर असल्यासारखं वाटतं. परवाना कोणी दिला मी तुझ्या बरोबर आहे तुला बाहेर जायचा? मी रागावलो त्याला, म्हटलं ही समाजसेवा चालणार नाही. म्हटलं मला लक्षात घ्या काय होतं, खूप पोहणारा माणूस बुडतो. तुम्हाला सांगतो हे व्यवस्थित लक्षात घ्या काय म्हणतोय ते. ज्याला खूप पोहता येतं ना तोच बुडतो, आणि ज्याला पोहता येत नाही तो सुरक्षित राहतो. कारण किमान काय भीतीने का असे ना बाहेर राहतो तो. आपल्याला फार किडा असतो, चालला लगेच बाहेर, कोरोना माझं काय करणार नाही. अरे तो बैल आहे, हुंदडल्याशिवाय राहणार आहे का? काय शब्द आला, हुंदडणे है ना, हुंदडण्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला टक्कर दिल्याशिवाय राहणार नाही. तर ते कडवं बघा, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए. आणि मी तुम्हाला म्हणतोय की बाहेर जायचं नाही. का जायचं नाही? कारण आहे का, जिन चिरागों को हवाओं का कोई
कोई खौफ नहीं. काही दिवे असतात की त्यांना वाऱ्याची भीती वाटत नाही. काही दिवे असे असतात उगीचच की त्यांना वाऱ्याची, कोण वारा माझं काय बिघडणार आहे, अरे पण तो वारा आहे रे. तर तुमचा बिनधास्तपणा मान्य नाहीये. जिन चरागों को हवाओं का कोई खौफ नहीं. जिन चरागों को हवाओं का कोई खौफ नहीं. जिन चरागों को हवाओं का कोई खौफ नहीं. उन चरागों को हवाओं से बचाया जाए. उन चरागों को हवाओं से बचाया जाए. दत्त महाराज म्हणतात मला माहिती आहे की माझ्या राज्यात येऊन तुमच्यामध्ये बिनधास्तपणा संचारला आहे. तुम्हाला वाटतं मी परमेश्वराच्या राज्यातला आहे, पण दत्त महाराज म्हणतात या कोपऱ्यात मी पण विचार करतो की अरे हा माझ्या राज्यातला आहे, टिकला पाहिजे. बघा तुमचा विचार आहे मी देवाच्या राज्यातला आहे, मला काय होत नाही. त्यांचं म्हणणं आहे की याच्यात बिनधास्तपणा जरी संचारलाय तरी हा माझ्या राज्यात टिकला पाहिजे. कुठली फेज ऐकायची ठरवा. जिन चरागों को हवाओं का कोई खौफ नहीं. उन चरागों को, तुमच्या जरी बिंदास संचारलाय बिंदासपणा, उन चरागों को हवाओं से बचाया जाए. उन चरागों को हवाओं से बचाया जाए. मी म्हणतोय घरी थांबा, घरी थांबा. उन चरागों को हवाओं से बचाया जाए. आज सांगतो तुमच्यावर काम केलंय खूप, तुमच्यावर खूप काम केलंय म्हणून सांगतोय की तुमचा या मोहिमेला उपयोग आहे. त्या मोहिमेसाठी ताकद जपून ठेवा. या असल्या मूर्ख कोरोनाच्या नादी लागून ताकद घालवू नका. प्रश्न घाबरण्याचा नाही, ताकद जपण्याचा सुद्धा आहे ना. उन चरागों को हवाओं से बचाया जाए. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए. अपना गम लेके और न जाया जाए. मीटर मीटर अपना गम लेके कहीं और न जाया जाए. कडवं बघा फार सुंदर आहे. सगळं कोरोनाला लागू होतंय म्हणून ही गझल निवडलेली आहे. बाग में जाने के बाग में जाने के आदाब हुआ करते हैं. काही दिवस मी सांगतोय तोपर्यंत बाहेरही पडायचं तर कसं पडायचं. एकदा दत्त महाराजांना विचारलं की बागेमध्ये जाऊन आलो. तर दत्त महाराज म्हणले बागेमध्ये जाऊन काय केलंस. म्हणले काही नाही, तिकडे धावलो, तिकडे खेळलो, तिकडे अमुक केलं, तिकडे तमुक केलं. दत्त महाराज म्हणतात याला बागेत जाणं म्हणत नाही, याला मैदानात जाणं असं म्हणतात. मैदानात जाणं वेगळं, बागेत जाणं वेगळं. मग बागेत कसं जायचं. दत्त महाराज म्हटले असं जायचं, फुलांना सांगावं लागत नाही सुगंध दे.
त्यामुळे त्यांना हात लावायचा नाही. बघा कशी गंमत आहे. फुलांना सांगावं लागत नाही की आपला मकरंद वाटायचा असतो. एखादा फुलपाखरू असतं, ते जाऊन अलगद फुलातलं मकरंद काढून घेतलं, काहीही कळत नाही. फुलाला कळत नाही मकरंद गेला आणि पाखराला कळत नाही मकरंद आला. असा व्यवहार असतो तो, तुम्हाला सांगतो मी. तो बाग में जाने के, बाग में जाने के आदाब हुआ करते हैं, बाग में जाने के आदाब हुआ करते हैं. किसी तितली को न, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए. कसं बाहेर पडायचं? असं बाहेर पडायचंय की तुम्ही बाहेर पडलाच नाही, आहे का नाही? एखाद्या स्त्रीला आरशात बघताना कसं बघायचं? तर गुलाम अली म्हणतो, ऐसे देखते हैं जैसे देखते ही नहीं. आरसा हळूच बघायचा, लादायचं, मुरडायचं आणि परत मागे, है की नाही? ऐसे देखते हैं जैसे देखते ही नहीं, ये देखने की आदाब ही देखने की चीज है. तो बाहेर कसं जायचं? बाग में जाने के आदाब हुआ करते हैं. किसी तितली को न, कोणाला डिस्टर्ब करता येणार नाही तुम्हाला. आता प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. कोणालाही डिस्टर्ब न करता आपलं अस्तित्व जर तुम्हाला बाहेर नेता आलं तर जरूर जा. किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए, घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाया जाए. कडवं बघा, फार सुंदर आहे. परमेश्वराच्या राज्यात एका बाजूला प्रचंड आनंद आहे, पण ते तराजूची तागडी आहे. तुम्हाला सांगतो, असा तराजू कसा आहे? दोन्ही बाजूला सेम पाहिजे की नाही? का एका बाजूला नुसताच आनंद नाही, दुसऱ्या बाजूला त्रास आहे. तागडं असं एक सारखं आहे. ते त्रास पण आहे दुसऱ्या बाजूला, पण ते तागडं गमतीचा भाग आहे. तुम्हाला सांगतो, परमेश्वराचं राज्य आहे, मजेशीर राज्य आहे. तुम्हाला सांगतो मी, एका बाजूला आनंद आहे, पण त्या आनंदासाठी त्रासही लागतो. तुम्हाला सांगतो, त्याच्याशिवाय नाही. नुसतंच बसून साधना करायची, कोणाला आनंद मिळणार म्हणे? ते टीझिंग असतं, एकमेकांना टोचाटोची असते आणि त्याच्यातून आनंदाची परंपरा आहे. टोचणं का असतं? त्याचं कारण चेतन आहात तुम्ही. दगडाला आनंद देता येत नाही, तुम्हाला देता येतो. का? कारण तुम्हाला दुःख देता येतं, म्हणून आनंद देता येतो. तर ही तागडी आहे ना, ही समान लागते. तुम्हाला सांगतो मी. तर काही लोक असतात की ज्यांना मारायचंय पण आत्महत्या करण्याची हिम्मत नाहीये. तर त्यांना असं सांगतोय शायर की खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में. मग काय करायचं म्हणे? काही नाही, लोकांना जास्तीत जास्त त्रास द्या, लोक येऊन तुमच्या डोक्यात दगड घालतील आणि मारतील, विषय संपला. खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में, खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में. और कुछ दिन अभी, और कुछ दिन अभी औरों को सताया जाए, और कुछ दिन अभी औरों को सताया जाए. घर में बिखरी हुई चीजों को
सजाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाया जाए। आता शेवटचं कडवं निदा फाजलीचं हा शायर मुस्लिम आहे. आता मुस्लिमांमध्ये नमाज पढ़णं मोठी गोष्ट समजली जाते, पण ह्या शायरने हा जो शेर लिहिलाय हा फार डेंजर शेर आहे. त्यामुळे याच्यावर बंदी घातली मुस्लिम लोकांनी, पण शेर अफलातून आहे. तुम्हाला सांगतो बघा. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले. घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले. किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. याचा अर्थ असा आहे की एखाद्याला हसवलं तर तो शायर म्हणतोय की एक नमाज पडल्याचं समाधान मिळून जाईल तुम्हाला. आणि दत्त महाराज तुम्हाला काय म्हणतायत? तुम्हाला दत्त महाराज म्हणतायत आनंदी रहा, हो गई आपकी भी नमाज, है ना. किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाया जाए. अपना गम लेके कहीं और न जाया जाए. आता साधारणपणे